डीप ब्रीद इन, स्लोली ब्रीथ आउट. आपल्याला लांब श्वास आत घ्यायचा आहे आणि अतिशय सावकाशपणे संथ गतीने बाहेर सोडायचं आहे. जस्ट फोकस ऑन युअर ब्रीथ. प्रत्येक येणाऱ्या श्वासाला फील करा, त्याच्यासोबत येणारी एनर्जी फील करा. डीप ब्रीद इन, स्लोली ब्रीथ आउट. डीप ब्रीद इन, स्लोली ब्रीथ आउट. 3 वेळेला ओंकार करूयात. हं? लांब श्वास घ्यायचा आहे आणि मचा उच्चार आपल्याला जास्त करायचा आहे. आ. परत एकदा लांब श्वास घेऊयात. आ. One more last time. Deep breathe in. आ. आपले दोन्ही हात एकमेकांवर चोळायचे आहेत आणि डोळ्यावर ठेवायचे आहेत आणि अतिशय अलगद डोळे उघडायचे आहेत. ओके. शांत वाटतंय? आता फोकस होईल. ठीक आहे, चल. तर आता मी तुम्हाला जस्ट एक आधी कन्सेप्ट समजावून सांगते. ठीक आहे. पहिला म्हणजे सांगते की पेंडुलम डाउजिंग म्हणजे काय. पेंडुलम म्हणजे पूर्वीपासून म्हणजे 100-200 नाही, 1000 वर्षांपूर्वी पासूनही म्हणजे अगदी आपण म्हणतो की शिवाजी महाराज त्याच्याही अलीकडे बरेच हजारो वर्षांपूर्वी सुद्धा राजे रजवाडे जे होते, जे एखाद्या देशासाठी एखाद्या राज्यासाठी महत्वाचा अशी जी व्यक्ती असते किंवा काही जे गुरु होते, म्हणजे स्वतःच गुरु दक्षिणा पुढे देऊन म्हणजे गुरु शिष्य परंपरेतून जे शिकवायचे, नॉलेज द्यायचे, तर हे लोक युनिव्हर्स कडून, ब्रह्मांडाकडून कौल लावायचे. कौल म्हणजे आजकाल एक आपण देवाला पण लावतो, उजव्या आणि डाव्या कानाला एक फूल लावतो, आपण प्रश्न विचारतो देवाला आणि देव एखादं फूल उजवीकडचं डावीकडचं खाली टाकतो आणि आपण म्हणतो ना की देवानी कौल दिला. त्याचप्रमाणे इंटेन्शनली म्हणजे आपल्याला माहिती ठेवून एखाद्या युनिव्हर्सच्या ताकदीकडून आपल्याला हवं असलेलं एखादं उत्तर, ही गोष्ट करावी की करू नये, एखादी म्हणजे फॉर एक्झाम्पल तुमच्याकडे 2 ऑप्शन्स आहेत, ह्या 2 ऑप्शन्स पैकी माझ्यासाठी कुठला चांगला ऑप्शन राहील, ह्याचा कौल आपण पेंडुलमच्या माध्यमातून देऊ शकतो. पेंडुलम म्हणजे काय? माझा आवाज येतोय सगळ्यांना? ऑडिबल आहे? ओके. येस. सो माझं पेंडुलम म्हणजे काय? लोलक. मराठीत आपण त्याला लोलक म्हणतो. कुठलीही अशी जड वस्तू, ठीक आहे, कुठलीही अशी जड वस्तू ज्याला खाली टोक आहे. आता माझ्याकडे इथे क्रिस्टलचं पेंडुलम आहे, दिसतंय? कुठलंही लोलक ज्याला खाली एखादा टोकदार भाग आहे आणि एक त्याला नाडी म्हणा, चेन म्हणा, ठीक आहे. मग हे लोलक कुठल्याही प्रकारचं असू शकतं, स्टीलचं असू शकतं, ब्रासचं असू शकतं. ठीक आहे. तुम्ही तुमचं घरामध्ये जे तुमचं पेंडेंट असतं, आपल्या गळ्यातल्याचं जे पेंडेंट असतं त्याचं बनवू शकता.
तुमची जी अंगठी असते त्या अंगठीचं तुम्ही बनवू शकता. सो कुठलंही लोलक, पेंडुलम, डाउजिंग म्हणजे काय, उत्तर विचारणे. ठीक आहे. सो पेंडुलम, लोलकाच्या माध्यमातून आपल्याला हवी असलेली उत्तरं किंवा आपल्याला हवी असलेल्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला युनिव्हर्स कडून मिळतात. त्याला पेंडुलम डाउजिंग असं म्हणतात. ओके. तर पूर्वीच्या काळात हे कुठे कुठे युज केलं जायचं, थोडंसं आधी थोडी हिस्ट्रीची माहिती सांगते. पेंडुलम मध्ये अट्युनमेंट, बेसिकली अट्युनमेंट कशी असते सांगते मी, ह्याची कनेक्टिव्हिटी असते. ठीक आहे. हे जे पेंडुलम डाउजर आहे, हे आपल्या शरीरासोबत आपल्या व्हायब्रेशन सोबत कनेक्ट करण्यासाठी एक प्रोसेस असते. त्याला तुम्ही अट्युनमेंट म्हणू शकता, बट ऍक्च्युली अट्युनमेंट ही वेगळी असते. आणि जी कनेक्टिव्हिटीची प्रोसेस आहे त्याला तुम्ही चार्जिंग प्रोसेस म्हणू शकता. ठीक आहे. ती प्रोसेस काय आहे मी तुम्हाला क्लासमध्ये शिकवणार आहे. आता आपण आपल्याकडे जी अंगठी आहे त्या अंगठीच्या माध्यमातून आज आपण इथे करणार आहोत. ठीक आहे. तर पूर्वीचे जे राजे असायचे, तर पहिली गोष्ट म्हणजे युद्ध करायचे की नाही करायचे. ठीक आहे. एखाद्या राज्यावर एखादे दुसरं राज्य चालून आलं, एखादा राजा चालून आला, तर या राजासोबत युद्ध करायचंय, युद्धामध्ये आपण जिंकणार आहोत का, ह्याच्यासोबत सेटलमेंट करायची, तह करायचंय, ह्याचं नॉलेज पेंडुलम डाउजिंगद्वारे करत असत. त्याच्यानंतर राजा झोपणार आहे कुठे, फॉर एक्झाम्पल कुठेतरी लांब फिरायला चाललेले आहेत आणि त्या ह्याच्यामध्ये रात्री झोपायची ही योग्य जागा आहे का, हे करण्यासाठी, शेतीमध्ये पाणी कुठे आहे, जमिनीमधलं पाणी कुठे आहे हे शोधण्यासाठी, ह्या वर्षी कुठलं पीक घ्यायचंय, कुठलं पीक जगणार आहे, ह्याच्यासाठी हे पूर्वीचे लोक पेंडुलम डाउजिंगचा वापर करत असत. आता आपल्या आजकालच्या डेली रुटीन मध्ये आपण कोण कोण याचा वापर करू शकतो, अगदी कोणीही. म्हणजे बेसिकली ज्यांना एखादा डिसिजन असं वाटतंय की मी 100% बरोबर माझं डिसिजन यायला हवंय, तर तुम्ही कुठल्याही गोष्टीसाठी हे वापरू शकता. म्हणजे आता मोस्टली इथे फिमेल्स आहेत, बायका आहेत. आपल्या भाजीची चव योग्य आहे का, चविष्ट भाजी झालेली आहे का, ही सुद्धा आपण पेंडुलम डाउझरला विचारून आपल्याला त्याचं उत्तर मिळू शकतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल बरेचदा आपण विसरून जातो की पण मीठ टाकलंय का नाही टाकलंय, तर डबल टाकलं तर परत जास्त होईल. तर अशा वेळेला तुम्ही भाजीवर पेंडुलम धरून विचारू शकता की या भाजीमध्ये मीठ आहे का. ओके. मीठ आहे, जर हो का राठी आन्सर आलं तर समजायचं की मीठ आपण टाकलेलं आहे. अगदी छोट्या छोट्या गोष्टींसाठी हे पेंडुलम आपण यूज करू शकतो. सगळ्यात महत्वाचं की एनर्जी कशी आहे, ह्या जागेची एनर्जी कशी आहे, मी जिथे झोपतीये त्या बेडची एनर्जी कशी आहे, हे जे अन्न मी खातीये ते अन्न एनर्जी म्हणजे चांगली पॉझिटिव्ह एनर्जीचं अन्न आहे का, जे मी ग्रहण केलं पाहिजे किंवा नाही केलं पाहिजे, असे कुठलेही प्रश्न तुम्ही पेंडुलम डाउझरला विचारू शकता. त्यातल्या त्यात भूतकाळाचे जे प्रश्न असतात, म्हणजे एखाद्या व्यक्तीबद्दल आपल्याला काही विचारायचं असेल किंवा एखादी हरवलेली गोष्ट, एखादी हरवलेली वस्तू आपल्याला शोधायची असेल, तर ती 100% बरोबर तुम्हाला उत्तर मिळतं. ठीक आहे. जेव्हा तुम्ही प्रश्न काय विचारताय हा फार महत्वाचा आहे. ह्या पेंडुलम डाउजिंगच्या अख्ख्या सेशनमध्ये तुम्ही एक्झॅक्टली काय प्रश्न विचारताय हे पण महत्वाचं आहे. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल मी विचारते, कारण का माझ्याकडे पेशंट्स क्लायंट्स येत असतात आणि मी बरेच लोकांसाठी डाउजिंग करत असते. त्याच्यापैकी आत्तापर्यंत 99% वेळेला माझं डाउजिंग हे बरोबर आलेलं आहे. तर का, त्याच्या मागे तुम्ही काय प्रश्न विचारताय. तर आता दोन ऑप्शन्स आहेत. हा, लग्नाला दोन, लग्नाचं नाही सांगत मी आता, जॉबचं सांगते. सो दोन ऑप्शन्स आहेत जॉबचे, तो कुठला जॉब मी स्वीकारू. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला क्वेश्चन असा विचारायचा आहे, तुम्हाला आर्थिक दृष्ट्या प्रगती हवी आहे की तुम्हाला सोपं काम हवंय. मग जर तुम्हाला असं हवं असेल की जास्तीत जास्त पैसा मिळावा, तर तुम्ही हा प्रश्न विचारणं एक्सपेक्टेड आहे की मला कुठल्या ह्या दोन पैकी कुठल्या जॉबमधून मला जास्तीत जास्त आर्थिक माझी प्रगती होणार आहे. त्यावेळेला जे उत्तर येईल ते बरोबर ठरतं. पण जर तुमच्या मनात असेल की आता ठीक आहे बाबा, 10 लाखाचं पॅकेज आहे ना, आय एम कम्फर्टेबल, पण मला कम्फर्टेबल वर्किंग हवंय, की मला 12 तास काम नाही करायचं, मला 8 तासच काम करायचं, माझं लाईफ मला कम्फर्टेबली जगायचंय. सो अशा वेळेला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की ह्या दोन जॉब्स पैकी कुठल्या जॉबमध्ये मला वर्क लाईफ बॅलन्स राहील, मला कम्फर्टेबली आयुष्य जगता येईल. त्यावेळेला तुम्हाला जे आन्सर येईल ते तुमच्या एक्झॅक्ट जे हवंय त्याच्यासाठी ते आन्सर देतात. सो आन्सर विचारणं, क्वेश्चन विचारणं, हा एक खूप महत्वाचा ह्याच्यामध्ये टाकते, ज्याच्यामुळे बऱ्याच लोकांची उत्तरं चुकतात. ठीक आहे.
चलो आता आपण काय करूयात आता आपण काय करूयात, आधी एक पेंडुलम बनवूयात आपलं आपलं. ज्यांच्याकडे स्वतःचं पेंडुलम आहे अशा लोकांनी स्वतःचं पेंडुलम काढूयात. आणि जे लोक नवीन आहेत, जे पहिल्यांदा करतायत, त्यांनी काय करायचंय, एक दोरा घ्यायचा आहे, कुठल्याही पुडाचा दोरा चालेल. आता मी माझ्याकडे एक साधं हाताला बांधायचं काय म्हणतो ना आपण, कलावा आहे. कलाव्याला मी माझी अंगठी, जी मी डेली यूजची जी माझी अंगठी आहे ती मी बांधतीये. तुम्ही पण बांधून घ्या. डेली यूजचीच पाहिजे हा, जी तुम्हाला कनेक्ट आहे. कोण कोण करणार आहे माझ्यासोबत, त्यांनी बांधून घ्या चला. आणि जे लोक करतायत त्यांनी प्लीज आपला व्हिडिओ चालू ठेवा. झालं का? ओके. सो पहिली गोष्ट म्हणजे तुमची कनेक्टिव्हिटी. आता जे लोकांनी अंगठी सोबत केलंय, जे लोकांच्या हातातली अंगठी आहे, ती अंगठी त्यांच्यासोबत कनेक्टेड आहे, तुमच्या एनर्जीशी त्यांची एनर्जी मॅच आहे. ओके. त्या अंगठीची जी एनर्जी आहे, प्रत्येक वस्तूला, प्रत्येक व्यक्तीला आपला आपला एक ऑरिक फील्ड असतं, एक एनर्जी फील्ड असतं. सो ह्या गोष्टीचा एनर्जी फील्ड तुमच्या एनर्जी फील्ड सोबत ऑलरेडी कनेक्टेड आहे. कन्सेप्ट क्लिअर करून घ्या. ठीक आहे, मी हे पण सांगणार आहे की हे वर्क कसं करतं, पण आधी आपण प्रॅक्टिकल करू आणि मी नंतर त्याचं बाकीचे गोष्टी सांगते. साधारण 10 ते 12 सेंटीमीटर छोटी पट्टी असते ना, तेवढ्या आकाराचं आपल्याला तेवढं डिस्टन्स घ्यायचं ह्याच्यावर. आता बघा, माझा हात अजिबात हालत नाही आणि पकडताना नेहमी इंडेक्स फिंगर आणि थंब फिंगर या दोन फिंगर्स मध्येच पकडायचंय. इंडेक्स आणि थंब असं असं पकडायचंय, किंवा असं पकडू शकता तुम्ही, असं पकडू शकता. ओके. आता प्रत्येकाने डोळे मिटा आणि आपल्या अंगठीला सांगा किंवा आपल्या पेंडुलमला सांगा, प्लीज कनेक्ट विथ मी, प्लीज कनेक्ट विथ मी, प्लीज कनेक्ट विथ मी. आणि त्याला विचारा, आर यू कनेक्टेड? तू माझ्याशी कनेक्टेड आहेस का? प्रत्येकाचं काही ना काहीतरी मुवमेंट करेल बघा. प्रत्येकाचं काही ना काहीतरी मुवमेंट करेल. आर यू कनेक्टेड विथ मी? सो कोणाचं गोल फिरेल, कोणाचं उभं फिरेल. वंदना मॅडम, फिरतंय का तुमचं? दिसत नाही मला. माझा हात हालत नाहीये. ठीक आहे, हे पेंडुलम त्याची त्याची मुवमेंट करताय. स्मिता मॅडमचं छान फिरताय. सुमिधा मॅडमचं छान फिरताय. मोहिनी मॅडमचं चांगलं फिरताय. स्मिता मॅडमचं अजून फिरेल फिरेल फिरेल. ओके. आता ज्यांचं नाही फिरत आहे, आता काम करूयात, थांबा सगळ्यांनी. ठीक आहे, आता आपल्या डाव्या हातात पेंडुलम पकडा, म्हणजे डाउजर पकडा, जे काय तुमचं आहे त्याच्यावर उजवा हात ठेवा. ठीक आहे. प्रत्येकाने, स्मिता मॅडम, सुमिधा मॅडम, प्रत्येकाने आपल्या हातामध्ये पकडा, डोळे मिटा, लांब श्वास घ्या, फोकस करा पेंडुलमवर, आपल्या डाउझरवर फोकस करा. तुमच्या हाताची ऊर्जा त्या डाउझरला, पेंडुलमला मिळू दे. ठीक आहे. डीप ब्रीथ करा. ओके. आता आपण थोडी प्रार्थना करूयात. हं? पहिल्यांदा आभार प्रदर्शन. थँक यू युनिवर्स, थँक यू गॉड फॉर दिस वंडरफुल लाईफ. हे ब्रह्मांड, आम्ही खूप आभारी आहे माझ्या आयुष्याबद्दल, माझ्या हेल्थबद्दल, माझ्या शरीराबद्दल.
माझ्या फायनान्सेस बद्दल, माझ्या रिलेशनशिप्स बद्दल मी खूप खूप आभारी आहे. थँक्यू. 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 मी प्रार्थना करते की मी हे जे डाउजर बनवलेलं आहे त्यामार्फत मला योग्य उत्तरं मिळावेत. हे ब्रह्मांडा, हे ईश्वरा, मी प्रार्थना करते की या डाउझरच्या मार्फत मला योग्य उत्तर मिळावे आणि हे डाउझर मला कनेक्ट व्हावं. थँक्यू. 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 ओके. आता प्रत्येकाने पुन्हा एकदा डाउझर काढा. ठीक आहे. परत एकदा सेम अंतर ठेवा. थोडं अंतर मी कमी करते म्हणजे तुम्हाला दिसायला सोपं पडेल म्हणून. आता हे माझं अंगठीचंच डाउझर आहे. ठीक आहे. डोळे मिटा आणि त्या डाउझरला विचारा, आर यू कनेक्टेड विथ मी? आता तुमची मूव्हमेंट वाढलेली असेल बघा, प्रत्येकाची मूव्हमेंट वाढलेली असेल, दिसेल तुम्हाला. आर यू कनेक्टेड विथ मी? कोणाचं कसं फिरतंय सांगा. अरे वा, अपर्णा मॅडमचं छान फिरतंय. पूर्वा मॅडमचं येस आन्सर देत आहे. स्मिता मॅडमचं पण येस आन्सर देत आहे. व्हेरी गुड. छान. ओके, आता प्रत्येकाने थांबवा. आता त्याला विचारा, व्हॉट इज युअर येस फॉर मी? ठीक आहे. माझ्यासाठी होकारार्थी उत्तर काय आहे? व्हॉट इज युअर येस फॉर मी? हात न हलवता जेवढं तुम्हाला शांत बसता येईल आणि ते काय उत्तर देत आहे ते बघा. व्हॉट इज युअर येस फॉर मी? प्रत्येकाचं वेगळं येणार आहे. एखाद्याचं पुढे मागे येईल, एखाद्याचं गोल येईल, क्लॉकवाईज येईल, एखाद्याचं अँटी क्लॉकवाईज येईल. माझं फ्रंट बॅक येत आहे, पुढे मागे येत आहे माझं. पुष्पा मॅडमचं पण पुढे मागे येत आहे. व्हेरी गुड. सुमेधा मॅडमचं पण पुढे मागे येत आहे, आय गेस. ओके. आता त्याला विचारा, स्टॉप. व्हॉट इज युअर नो फॉर मी? माझ्यासाठी नकारार्थी उत्तर काय आहे? माझ्यासाठी नकारार्थी उत्तर काय आहे? व्हॉट इज युअर नो फॉर मी? ओके, प्रत्येकाचं काहीतरी वेगळं हलेल बघा. एखाद्याचं आडवं हलेल, एखाद्याचं क्लॉकवाईज, एखाद्याचं अँटी क्लॉकवाईज. प्रत्येकाने आपली आपली हो आणि नाही व्यवस्थित लक्षात ठेवा. ओके. व्हेरी गुड. ठीक आहे. आता हे तुमच्याशी कनेक्ट झालेलं आहे. ठीक आहे. आता तुम्ही फक्त स्वतःपुरतं विचार. जी एखाद्या गोष्टीचं तुमच्यासाठी जे उत्तर माहितीये अशा गोष्टीचं तुम्ही उत्तर विचारून मग. फॉर एक्झाम्पल, आज रविवार आहे का? आज सोमवार आहे का? आज काय आज, उद्या किंवा नाही, काय क्वेश्चन करूयात आपण सुरुवातीच्या वेळेला. माझं नाव आर्य आहे का? माझं नाव जे आहे प्रत्येक तुम्हाला जे आता माहिती आहेत अशा गोष्टींची उत्तरं तुम्ही विचारा. तुम्हाला ते उत्तर देत आहे का बघा. प्रत्येकाने प्रॅक्टिस करा. चला 5 मिनिटं. एनिथिंग जे तुम्हाला गोष्ट माहिती आहे. जी गोष्ट तुम्हाला माहिती आहे अशी गोष्ट तुम्ही विचारा. प्रॅक्टिससाठी आपण छोटे छोटे स्टेप्स घेतोय. ठीक आहे. हळूहळू आपण सगळं शिकणार आहोत. दूसरा वो समाज से आते हैं, ये कि उन विचार को आप आगे। कोणाचं तरी अनम्यूट झालंय आपोआप. ओके. ट्राय. उत्तर येत आहेत का? जी माहिती असलेली उत्तर आहेत ती बरोबर येत आहेत का ते महत्वाचं आहे फार. कोण कोण पहिल्यांदा करताय आणि ज्यांना खूप मजा येते मेसेज करा बरं. वंदना मॅडम आय गेस पहिल्यांदाच करतात. जेव्हा आपण नवीन शिकतो तेव्हा खूप मजा येते.
हे खूप इझी टूल आहे युनिव्हर्स सोबत कनेक्ट करायला. प्रॅक्टिस करा, एक दोन क्वेश्चन्स, तीन क्वेश्चन्स विचारा. मग आपण पुढे शिकूयात की एनर्जी कशी बघायची. ठीक आहे, सोपे सोपे गोष्ट आहेत, हे आपण शिकून टाकू. कोणाकोणाचं बरोबर येत आहे उत्तर? माहिती असलेलं उत्तर बरोबर येत आहे? जे लोक प्रॅक्टिस करतायत येत आहेत का? स्मिता मॅडम, बरोबर येत आहे का उत्तर? जी गोष्ट माहिती आहे त्या गोष्टीचं उत्तर बरोबर येत आहे का चुकीचं येत आहे? ओके, आता एखादी माहिती नसलेल्या गोष्टीचं पण ह्याच्यात उत्तर येऊ शकतं, बरोबर. ओके, मी मी फक्त ट्राय करते. ओके, आता क्लासमध्ये मी ट्राय करते. हम्म, आपण रोहिणी गोखले मॅडमला आज उपास होता का विचारू, ठीक आहे? सांगू नका मॅडम, थांबा जरा. डिअर डावजर, आर यू कनेक्टेड विथ मी? ओके, व्हॉट इज युअर येस फॉर मी? व्हॉट इज युअर नो फॉर मी? व्हॉट इज युअर नो फॉर मी? ओके, थँक्यू. रोहिणी गोखले मॅडमच्या स्क्रीनवर आता आहेत. रोहिणी गोखले मॅडम ज्या आता स्क्रीनवर आहेत, त्यांना आज उपास होता का? त्यांना आज उपास होता का? होता मॅडम? उपास होता का? नव्हता? ओके, थांबा थांबा, तुमचं होणार नाही, थांबा एक मिनिट. मी तुम्हाला पिन करते, आपण दुसरा प्रश्न विचार. थांबा थांबा, आपण दुसरा क्वेश्चन घेऊ. स्क्रीनवर खूप लोक आहेत, ते कन्फ्यूज होतं. ओके, रोहिणी गोखले मॅडम. रोहिणी गोखले मॅडम या हाऊसवाईफ आहेत का? या हाऊसवाईफ आहेत का? नाही, तुम्ही काम करता का काही? ओके, थांबा. ठीक आहे. रोहिणी गोखले मॅडम. रोहिणी गोखले मॅडम यांची स्वतःच्या नावावर फोर व्हीलर आहे का? यांच्या स्वतःच्या नावावर फोर व्हीलर आहे का? नाही म्हणताय? तुमच्या नावावर आहे? नाही, ओके. ओके, रोहिणी गोखले मॅडम ज्या घरात राहतात, ते घर त्यांचं स्वतःचं आहे का? रोहिणी गोखले मॅडम ज्या घरात राहतात, ते घर त्यांचं स्वतःचं आहे का? येस म्हणताय मॅडम? आहे ना? ओके, थँक्यू. थँक्यू. थँक्यू डावजे. येस. सो मी फक्त हे सांगण्यासाठी मी फक्त हा एक छोटासा, काय म्हणतो ना आपण, प्रोजेक्ट का केला, कारण का बरेचदा समोरच्या व्यक्तीला त्यांच्याबद्दल मला काही माहिती नव्हतं. माझ्या माझ्या सबकॉन्शियस मध्ये, माझ्या मनामध्ये किंवा मला माहिती नसलेल्या प्रश्नांची उत्तरं सुद्धा आपल्याला योग्य मिळू शकतात, हे दाखवण्यासाठी मी फक्त हा तुमच्या समोर एक छोटासा काय म्हणतो ना, गेम घेतला. सेम वेज तुम्ही आता प्रयत्न करा, आत्ता 5 मिनिटात, की तुम्हाला एखादी
गोष्ट माहिती नाहीये, त्याच्यासाठी तुम्ही येस और नो क्वेश्चन करा. एनिथिंग. चला क्वेश्चन करा, मी सांगते. सगळ्यांनी एकच क्वेश्चन घ्या, सगळ्यांनी एकच क्वेश्चन घ्या, ठीक आहे. आर्या, माझं जे क्लिनिक आहे, प्रत्येकाने हाच प्रश्न विचारा. ओके. आर्या मॅडमचं क्लिनिक त्यांचं स्वतःचं आहे का? ओके, हा प्रश्न विचारा. स्क्रीनवर असलेल्या आर्या किंवा आर्या मॅडमचं क्लिनिक त्यांचं स्वतःचं आहे का? सगळ्यांनी उत्तर हो मला ह्याच्यावर लिहा. काय आन्सर येत आहे? सांगा बरं. वंदना मॅडमचं येस येत आहे. आता बघा गंमत. कोणाचं येस येत आहे, कोणाचं नो येत आहे. अजून कोणी केलंय त्यांनी टाका टाका. बरोबर. नो ज्यांचा आन्सर आलाय, नो ज्यांचा आन्सर आलाय त्यांचा आन्सर बरोबर आहे. ठीक आहे, माझं क्लिनिक रेंटेड आहे. माझं क्लिनिक स्वतःचं नाहीये. ओके. आता सगळ्यांना प्रश्न पडला असेल, ऐसा कैसा हुआ, ये कैसे हुआ. पडला की नाही प्रश्न? ओके, आता लक्षात घ्या. आता पुढची थेअरी आहे. रोहिणी मॅडमचं उत्तर पण नो आलंय. व्हेरी गुड. आता सगळ्यांनी लक्ष द्या. ओके. पाणी पिऊन घेऊया थोडस. आता उत्तर होकारार्थी आणि नकारार्थी कशी चुकतात मी सांगते. मी डाउजिंग कसं वर्क होतं ते सांगते. ठीक आहे. हे महत्वाचं आहे. हे थेअरी पार्ट आहे ना, हा फार कमी लोकांना माहिती असतो आणि कमी लोकांना शिकवला जातो. हा. तर पुढचं 10 मिनिटं जे काय मी बोलणार आहे ना, फार महत्वाचं आहे. ते बघून घ्या, लक्षात घ्या. एक उदाहरण देते. पेंडुलम डाउजर जे आपल्या हातात असतं ते, इथे जी थ्रेड आपण हातात पकडतो ती मसल एनर्जी टेक्निक, म्हणजे मसल्स आणि नर्व्सचं एक टेक्निक असतं जे आपल्या ब्रेन पर्यंत पोचलेलं असतं. सो हे फिजिकली आपल्याशी कनेक्टेड असतं. ठीक आहे. आणि आपण युनिवर्स सोबत कनेक्टेड असतो आपल्या क्राऊन चक्राने. ठीक आहे. आपल्या थर्ड आय मध्ये दोन गोष्टी असतात, एक सबकॉन्शियस माइंड, एक कॉन्शियस माइंड. सगळ्यांना ही कन्सेप्ट माहिती आहे. ज्यांनी माझे आधीचे क्लास केलेले आहेत, मनी काही फ्री क्लासेस, जे मी फ्री क्लासमध्ये शिकवते तेच नॉलेज आहे, काही वेगळं नाहीये. आपल्या थर्ड आय मध्ये कॉन्शियस माइंड आणि सबकॉन्शियस माइंड दोन्ही एकत्र वर्क करत असतं. जेव्हा तुम्ही कॉन्शियसली मनात एखादी गोष्ट ठामपणे अशी आपल्या डोक्यात असते, त्यावेळेला त्या गोष्टीचं उत्तर तेच येतं. आपल्याला इथे करायचंय काय, की आपल्याला आपल्या कॉन्शियस माइंडला थांबवायचंय, त्याला साईडला घ्यायचंय आणि फक्त सबकॉन्शियसचा ऐकायचंय. ओके, अजून सोप्या शब्दात सांगते. परीक्षा चालू आहे. ठीक आहे. तुम्ही पेपर लिहिताय. तुमच्या समोर एक टीचर आहे. ठीक आहे. ती तुम्हाला क्वेश्चन विचारते आणि तुम्हाला त्याला आन्सर द्यायचं. परीक्षेमध्ये तुमच्या समोर एक टीचर आहे आणि तुम्ही आन्सर देणार आहात. आता तुम्हाला येत नाही. त्या टीचरच्या मागे तुमचा एक मित्र उभा आहे. ठीक आहे. तो मित्र बुक मधून, ठीक आहे, बुक मधून बघून तो मित्र तुम्हाला आन्सर सांगतोय. सांगतो ना, असं परीक्षेत करतात ना मुलं, चिटिंग करतात. आपणही कधी केली असेल. सो तो मित्र तुम्हाला आन्सर इकडे सांगतोय की ह्या प्रश्नाचा हे आन्सर आहे आणि तुम्ही ते टीचरला सांगताय. क्लिअर? आता ह्याच्यामध्ये तो जो मित्र आहे तो सबकॉन्शियस माइंड आहे, जो युनिव्हर्स कडून विचारून तुम्हाला आन्सर देतोय. आणि तुमचं पेंडुलम डाउजर म्हणजे टीचर आहे, तुम्हाला डाउजरला ते आन्सर द्यायचंय. आता गडबड कधी होते? जेव्हा एकच्या ऐवजी दोन मित्र थांबतात. सेम सिनारिओ सेम आहे. तुम्ही इथे टीचर आहे, इथे तुम्ही आहात, तुम्हाला टीचरला आन्सर द्यायचंय आणि टीचरच्या मागे तुमचे दोन मित्र आहेत.
हा, एक आहे कॉन्शियस माइंड, एक आहे सबकॉन्शियस माइंड. आता दोघांची उत्तर वेगळी आहेत. एक एक म्हणतंय, एक एक म्हणतंय. अशा वेळेला डाउजर कन्फ्यूज होतं, ह्याचं ऐकायचं की त्याचं ऐकायचं. बरोबर. आपल्याला प्रॅक्टिस ह्याच्यासाठीच करायची आहे की आपल्याला फक्त सबकॉन्शियस माइंडचं ऐकायचं आहे, कॉन्शियस माइंडचं ऐकायचं नाही. कॉन्शियस माइंडचा जो फ्रेंड आहे आपला, जो आपल्याला माहिती असलेली उत्तर देतोय, त्याला आपण साईडला करायचं. आणि फक्त सबकॉन्शियस जो युनिव्हर्सच्या पुस्तकातून बघून आपल्याला उत्तर देतोय, त्याला आपल्याला ऐकायचंय. लक्षात येतंय कन्सेप्ट? लक्षात येते? उत्तर का चुकतात हे फार महत्वाचं आहे. आणि हे फक्त आणि फक्त प्रॅक्टिसनी येतं. दोन गोष्टी आहेत. एक म्हणजे कनेक्शन विथ युअर सबकॉन्शियस, म्हणजे तुमचं कनेक्शन, डिवाइन सोबतचं कनेक्शन, आणि तुमचं कनेक्शन आणि डाउजरचं कनेक्शन, हे दोन कनेक्शन महत्वाचे आहेत. कशाने येणार आहेत? मेडिटेशननी. दुसरं काहीच नाही. लक्षात येते? कन्सेप्ट फार अवघड आहे. नीट समजली तर सोपी आहे. नाही तर सगळं 4 फूट वरून, सगळं डिवाइन मध्ये. ओके. दोन कनेक्शन महत्वाचे आहेत. एक म्हणजे ह्या डाउझरचं फिजिकल कनेक्शन तुमच्या ब्रेनशी. ओके. हे आहे फिजिकल कनेक्शन. आणि हे डाउझर तुमच्या एनर्जी सोबत कनेक्ट व्हायला पाहिजे. ठीक आहे, हे कनेक्शन. दुसरं म्हणजे तुमच्या क्राऊन चक्राचं युनिव्हर्स सोबतचं कनेक्शन. म्हणजे एक फिजिकल लेवलचं कनेक्शन आहे, एक एनर्जी लेवलचं कनेक्शन. ठीक आहे. हे दोन कनेक्शन्स आपल्याला स्ट्रॉंग केल्यानंतर आपल्याला योग्य उत्तरं मिळतात. आता ज्यांची योग्य उत्तरं आलेली आहेत, लाईक पूर्वा मॅडम, अर्चना मॅडम, ह्यांची योग्य, कारण का हे लोक ऑलरेडी रेकी प्रॅक्टिशनर्स आहेत. ह्यांची मेडिटेशन चांगलं आहे आणि हे ऑलरेडी डाउझर वापरत असतील. ठीक आहे. सो तुम्ही जेवढी प्रॅक्टिस कराल या गोष्टीची, तेवढी तुमची उत्तर परफेक्ट येणार आहे. त्याच्यासाठी प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. स्मिता मॅडम नवीन असून सुद्धा तुमचं उत्तर बरोबर आलं. रोहिणी मॅडम पण नवीन असून उत्तर बरोबर आलं. ठीक आहे. सो सुरुवातीला आपण आपल्यासाठी करायचं ह्याच्यासाठीच की आपलं कनेक्शन, दोन्हीची कनेक्टिव्हिटी योग्य राहण्यासाठी. जेव्हा आपलं कॉन्शियस माइंड मध्ये मध्ये करायला लागतं ना, तेव्हा उत्तरं चुकून जातात. कॉन्शियस माइंडला साईडला ठेवायचं. आपल्या मनामध्ये असा किलबिल किलबिल आवाज चालू राहतो मागून, त्याला साईडला ठेवून शांततेत अंधारात उत्तर काय येते हे बघायचं. ओके. अजून एक सांगते टेक्निक काय. ठीक आहे, म्हणजे जरी तुम्ही पुढचे ते 2 दिवसाचं आपलं जे वेबिनार, म्हणजे हे तर फ्री आहे क्लास 1 तासाचा, पुढचा शनिवार रविवारी आपण जो क्लास घेणार आहोत त्याच्यामध्ये आपण थोडं ऍडव्हान्स टेक्निक शिकवणार आहोत की आन्सर्स कशी काढायची आणि हिलिंग कसं करायचं. आपण या मोडॅलिटीनी सुद्धा स्वतःला हील करू शकतो, दुसऱ्याला पण हील करू शकतो. तर त्याचं हिलिंग कसं करायचं आणि त्याचे जे टेक्निक्स आहेत हे आपण पुढच्या क्लासमध्ये शिकणार आहोत, जे 2 दिवसांचा आपला वर्कशॉप आहे. पण ऍटलिस्ट जे पुढे येणार नाहीयेत आणि जे फक्त आजच्या क्लासमध्ये आहेत त्यांच्यासाठी सांगते की एक एक्सरसाइज सांगते. जेव्हा आपण पेंडुलम धरतो, ठीक आहे, तर डोळे मिटायचेत आपल्याला, डोळे मिटायचे. आणि थर्ड आय मध्ये, आपलं जे थर्ड आय आहे त्याच्यामध्ये आपल्याला पेंडुलमची काय हालचाल होतीये हे विचार करायचा आहे की आता माझ्या आन्सरला पेंडुलमची काय हालचाल होत असेल. फॉर एक्झाम्पल, तुमच्या थर्ड आय मध्ये तुम्हाला येस आन्सर वाटतंय आणि तुमच्या पेंडुलम तुम्हाला नो आन्सर दिलं, तर तुमचं जे थर्ड आहे ना ते कॉन्शियस माइंडचं आहे आणि पेंडुलमचा आन्सर पॉझिटिव्ह आहे. म्हणजे चुकत कोणीच नाहीये. पण जेव्हा तुम्ही डोळे बंद करता, तुम्ही कॉन्शियस माइंडला शांत करता. जेव्हा तुम्ही डोळे बंद करता, सो फोकस ऑन युअर थर्ड आय, क्वेश्चन विचारा आणि थर्ड आय वर फोकस करा. हळूहळू असं होतं की थर्ड आय मधला आन्सर पण आणि पेंडुलमचा आन्सर सेम येतं, म्हणजे तुमची खूप तुम्ही अलाइन झालेले आहात. ठीक आहे. पण ज्या वेळेला थर्ड आयचं आन्सर वेगळं असतं, म्हणजे इथे तुम्हाला वेगळं आन्सर मिळतं आणि इथे वेगळं आन्सर मिळतं, त्यावेळेला ह्याचं आन्सर बरोबर धरायचं आहे याचं. ठीक आहे. हा एक्सरसाइज करून बघा. रोज एक 5 क्वेश्चन्स तरी विचारायचे आणि 5 क्वेश्चन्सचे आन्सर्स इथे काय येत आहेत आणि इथे काय येत आहेत. हळूहळू प्रॅक्टिसनी दोन्ही आन्सर सेम येतात आणि राईट आन्सर्स यायला लागतात. ओके. आता कोणाला काही क्वेश्चन? आता कोणाला काही क्वेश्चन? एनीबडी? कोणाला बोलायचंय त्यांनी हँड रेज करा. पद्मजा मॅडम, माझ्याशी बोलताय का तुम्ही? अनम्यूट करा तुम्हाला.
हॅलो, माझ्याकडे ना दोन होते पेंडुलम, एक व्हाईट कलरचा होता आणि एक ब्लॅक कलरचा. असं हम्म. मी आणला. पण आता तो व्हाईट कलरचा माझ्या हातातून पडला आणि तो तुटला. हम्म. पण आता माझ्याकडे ब्लॅक कलरचा आहे, तर मी त्यांनी चालेल. चालेल ना मॅडम, काहीच प्रॉब्लेम नाही. अच्छा, ओके. ठीक आहे. सी कसं आहे, क्रिस्ट वेगवेगळ्या प्रकारचे पेंडुलम्स असतात. रुद्राक्षाचं पेंडुलम होऊ शकतं, ब्रासचं पेंडुलम असतं, पितळ्याचं असतं, क्रिस्टल्सचे पेंडुलम्स असतात. ठीक आहे. सेवन चक्राचे पेंडुलम्स मिळतात. सो प्रत्येक पेंडुलमची आपली आपली एक ताकद असते. माझं फेवरेट आहे, माझं हे क्रिस्टल पेंडुलम. ठीक आहे. व्हाईट कलरचं तुम्ही ज्याला आपण क्लिअर क्वार्ट्ज म्हणतो, क्लिअर क्वार्ट्जचं पेंडुलम. कारण का, क्लिअर क्वार्ट्ज हा एनर्जीनी खूप प्युअर आहे. तुम्ही ह्याच्यावर कुठल्याही प्रकारचा प्रश्न घेऊ शकता. तुम्हाला हिलिंगसाठी विचारत असाल, हिलिंगसाठी क्लिअर क्वार्ट्जचं पेंडुलम. बॉडीचं हिलिंग तुम्हाला करायचं असेल, शारीरिक वेदनांचं हिलिंग करायचं असेल, तर तुम्ही क्लिअर क्वार्ट्ज किंवा रोज क्वार्ट्जचं करू शकता. ठीक आहे. पैशाच्या रिलेटेड हिलिंग करायचं असेल, मनी हिलिंग करायचं असेल, तर तुम्ही ग्रीन ॲव्हेंचुरिनचं घेऊ शकता. ठीक आहे. रोज क्वार्ट्सनी पण करू शकता. आणि एखादा निगेटिव्ह लाईक ब्लॅक मॅजिक किंवा इव्हिल आहे, एखाद्याची निगेटिव्हिटी कॉर्ड कटिंग करायचं असेल तुम्हाला पेंडुलमनी, तर ब्लॅक जे तुमच्याकडे आहे ना, ब्लॅक टर्मलिन बीटी, तर त्याचं तुम्ही वापरू शकता. ओके. तो तुम्ही काय काय करू शकता पेंडुलम डाउजिंगनी, स्वतःचं हिलिंग, इमोशनल हिलिंग करू शकता. इमोशनल हिलिंग इन द सेन्स, सी बरेचदा असं होतं आपल्या फिमेल्समध्ये, तर होतच होतं की आपण इमोशनली, भावनिक दृष्ट्या खूप वर खाली असतो. कारण का, एकतर हार्मोन्स. ठीक आहे. आणि दुसरी गोष्ट, हार्मोन्स तर असतातच नेहमी आपल्या दर महिन्याला, आपण हार्मोन्सवर सगळं टाकून देऊ शकतो. आणि दुसरी गोष्ट, स्त्रिया ह्याच्यासाठीच बनलेल्या आहेत की त्या इथून खूप विचार करतात. म्हणजे त्यांची मारामारी चाललेली असते इथून आणि इथून, हे बरोबर की हे बरोबर. त्यांना सगळी कामं स्वतः करायची असतात, घर सांभाळायचं असतं, मुलांना बघायचं असतं, नवऱ्याला बघायचं असतं, बाहेरची कामं करायची असतात, पैसे कमवायचे असतात, स्वतःची ओळख बनवायची असते, सगळं स्त्रियांना करायचं असतं. बरोबर की नाही? त्यामुळे ऍक्च्युली फिमेल्समध्ये ओव्हर एक्सपेक्टेशन्स, स्वतःकडून जास्त एक्सपेक्टेशन्स ठेवल्यामुळे स्ट्रेस जास्त होतो. मी का नाही करू शकत आहे? तर बेसिकली इमोशन्स आपले बॅलन्स राहण्यासाठी, भावनात्मकरित्या आपण बॅलन्स राहण्यासाठी इमोशनल हिलिंग तुम्ही करू शकता. ते अमेथिस्टचं पेंडुलम मिळतं. तुम्ही जर स्पेसिफिक हिलिंग स्वतःसाठी करणार असाल, तर मी फक्त सांगून ठेवते, अमेथिस्टचं पेंडुलम मिळतं. अमेथिस्ट बेस्ट आहे. मून स्टोनचं पण मिळतं. मून स्टोनचं फार क्वचित मिळतं, ते थोडं महाग जातं. मून स्टोनचं पण मिळतं इमोशनल हिलिंगसाठी. ठीक आहे. एखाद्याचं रिलेशनशिप हील करायचंय, दोन लोकांमधले रिलेशनशिप्स हील करायचे, भांडणं होतात नवरा बायकोंमध्ये, ते हील करायचे. ठीक आहे. तर अशा ह्याच्यासाठी आपण रोज क्वार्ट्स किंवा ग्रीन ॲव्हेंचरिन अशी क्रिस्टल्स वापरू शकतो, ज्याचं हिलिंग आपण त्यांना देऊ शकतो. त्याच्यानंतर सोल लेवलला हिलिंग करू शकतो आपण. सोल लेवलला सी बरेचदा असं होतं, फिजिकली माणूस ओके असतो, इमोशनली बॅलन्स्ड असतो, कार्मिक दृष्ट्याही चांगला असतो, पण कुठेतरी एक आत्मिक दुःखद आत्मा आलेला असतो पोटी आईच्या, की सतत त्यांना निगेटिव्हच काहीतरी जाणवतं, निगेटिव्हच गोष्टी त्यांच्या बाबतीत घडत राहतात. आणि त्याला आपण सोल लेवलचं हिलिंग म्हणतो. तो सोल हिलिंग सुद्धा आपण पेंडुलम डाउजरनी करू शकतो. कॉर्ड कटिंग करू शकतो. कॉर्ड कटिंग म्हणजे काय, प्रत्येक व्यक्तीला जेव्हा आपण, आता इथे असलेल्या 36 लोकांसोबत कनेक्ट झाली आहे. सो माझ्या थर्ड आय मधून, माझ्या हार्ट चक्रामधून, माझ्या नेव्हल मधून तुमच्यासोबत काही स्ट्रँड्स, थ्रेड्स, छोटे छोटे दोरे कनेक्ट होतात. आता हे दोरे जर पॉझिटिव्ह असतील तर काही प्रॉब्लेम नाही, तुमची पॉझिटिव्हिटी मला मिळते, माझी पॉझिटिव्हिटी तुम्हाला मिळते. पण जर हे दोरे निगेटिव्ह असतील, निगेटिव्ह कॉर्ड्स असतील, तर काय होत राहतं, जे लोक पॉझिटिव्ह आहेत त्यांची एनर्जी निगेटिव्ह लोक घेत राहतात. फॉर एक्झाम्पल, एखादी व्यक्ती, ए व्यक्ती पॉझिटिव्ह आहे आणि बी व्यक्ती निगेटिव्ह आहे, आणि त्यांच्यामधले जे कॉर्ड्स आहेत हे निगेटिव्ह कॉर्ड्स अटॅच झालेले आहेत.
तर निगेटिव्हिटी जास्त पॉझिटिव्हिटीला खेचून घेते. सो जी पॉझिटिव्ह व्यक्ती आहे ती सतत आजारी पडणं, सतत काय म्हणतो ना, लो फील करणं, इमोशनल बॅलन्स न राहणं, अशा गोष्टी होत राहतात, डोकं दुखणं, छोट्या छोट्या गोष्टी. सो ते कॉर्ड्स कट करणं फार महत्वाचं असतं. तर ते कॉर्ड्स आपण पेंडुलम डाउजिंगच्या थ्रू कट करू शकतो. ठीक आहे. येस, नो, पॉझिटिव्ह, निगेटिव्ह आन्सर्स आपण शोधू शकतो. आपण आपली एनर्जी कशी आहे, फूडची एनर्जी कशी आहे, तर फूडची एनर्जी आपण करू शकतो. आपण आता करूयात, पण काय एनर्जीचं मी घेतलं नाही मगाशी. सेम, आता हे मी कनेक्टेड आहे. ह्याची प्रोसेस आहे, आता मी तुम्हाला शॉर्ट प्रोसेस सांगितलेली आहे. ठीक आहे. कारण का 1 तासाच्या क्लासमध्ये मी 100% गोष्टी पूर्ण शिकवू नाही शकत. पण ह्याची एक प्रोसेस आहे. प्रत्येक हिलिंग झाल्यानंतर, प्रत्येक क्वेश्चन्स विचारल्यानंतर ह्याला डिटॅच करायचं, पुन्हा कनेक्ट करायचं. ओके. सो ती प्रोसेस आपण आपल्या क्लासमध्ये योग्य प्रकारे सांगणार आहोत. सो आता सगळेजण कनेक्टेड आहेत आता. ठीक आहे. सो विचारा. प्लीज शो मी, प्लीज शो मी पॉझिटिव्ह एनर्जी. पॉझिटिव्ह एनर्जी मला तुम्ही कसे दाखवाल? डिअर डाउझर, शो मी पॉझिटिव्ह एनर्जी. ओके. सो पॉझिटिव्ह एनर्जी हे असणार आहे क्लॉकवाईज. प्लीज स्टॉप, प्लीज स्टॉप. डिअर डाउझर, शो मी निगेटिव्ह एनर्जी. तुम्ही निगेटिव्ह एनर्जी कशी दाखवाल मला? सो निगेटिव्ह एनर्जीला ते अँटी क्लॉकवाईज मूव्ह करत आहे. ओके. एक्झॅक्टली. आता ही झाली पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. आता आपल्याला आपल्या 7 चक्राची एनर्जी बघायची असेल, तर मी स्वतःच आधी प्रत्येकाने आपापली बघूयात. ओके. डिअर डाउझर, प्लीज टेल मी, माझं रूट चक्राची एनर्जी सांगा. प्लीज टेल मी हाऊ इज माय रूट चक्रा. प्लीज टेल मी हाऊ इज माय रूट चक्रा. माझ्या रूट चक्राची एनर्जी सांगा. ओके. 3दा प्रश्न विचारायचा, थोडं स्लोली. आता मी फास्ट करते कारण का मला सवय आहे या गोष्टीची. तुम्हाला उत्तर मिळायला थोडा वेळ लागेल. ओके. माझं पॉझिटिव्ह फिरतंय, कोणाचं कोणाचं काय काय फिरतंय सांगा. पूर्वा मॅडम पॉझिटिव्ह आहेत. मोहिनी मॅडम कसं फिरतंय? अँटी क्लॉकवाईज आहे का तुमचं? मोहिनी मॅडमचं घड्याळाच्या दिशेने की उलट्या दिशेने आहे? Vivo T3. ज्यांचा अँटी क्लॉकवाईज आहे त्यांची एनर्जी निगेटिव्ह आहे. ज्यांचं क्लॉकवाईज आहे, घड्याळाच्या दिशेने आहे, त्यांची एनर्जी पॉझिटिव्ह आहे. ज्यांचं काही फिरतच नाहीये, फडफड फडफड फडफड, हे बघा दाखवते मी. हे बघा आता दिसतंय का? फडफड फडफड फड, काहीच हालत नाही, फक्त असं जागच्या जागी असं ट्विच होतं ते. त्यांची एनर्जी ब्लॉक आहे. वंदना मॅडमनी बांगडी घेतलीये का? काय काय घेतलंय वंदना मॅडम? अंगठी सोपी पडते मॅडम, बांगडी अवघड पडते. ज्यांची कोणाकोणाची आहे पॉझिटिव्ह सांगा इथे पटकन आपापली आपली एनर्जी सांगा रूट चक्राची. अश्विनी मॅडम विचारतात पेंडुलमनी कसं व्हील करायचं. मॅडम क्लासला जॉईन व्हा, मग सांगते. 1 तासात मी काय काय शिकवू? कोणाकोणाची पॉझिटिव्ह आली आहे सांगा पटकन, निगेटिव्ह कोणाची आली आहे सांगा पटकन. आता बघा बरं का, ह्याच्यामध्ये पण तुमचं कॉन्शियस माइंड जर मध्ये आलं तर चुकणार आहे उत्तर. तुमच्या सबकॉन्शियसच्याच उत्तराला आपल्याला पकडायचं आहे. डोळे मिटून करा, डोळे मिटून करा. डोळे मिटा आणि करा. रोहिणी गोखले म्हणतायत ब्लॉक आहे. ओके, नो प्रॉब्लेम. चला पुढच्या पुढच्या चक्रांची पण विचारा. पुढच्या चक्रांची पण विचारा. डिअर डाउझर, डिअर पेंडुलम डाउझर, प्लीज टेल मी माझ्या स्वाधिष्ठान चक्राची एनर्जी कशी आहे? माझ्या स्वाधिष्ठान चक्राची एनर्जी कशी आहे? प्रत्येकाने आपल्या स्वाधिष्ठानची एनर्जी बघा.
डोळे मिटा. डोळे मिटा, त्याला मूव्हमेंट करू द्या. गडबड करू नका. थोडे पेशन्स पण आपल्याला ह्याच्यात महत्वाचे आहेत. उत्तर विचारल्यानंतर आपल्याला 30 सेकंद थांबायचंय प्रत्येक वेळेला. ठीक आहे. हे बघा, माझी छान पॉझिटिव्ह आहे. कोणाकोणाची पॉझिटिव्ह आहे? सांगा मला. कोणाकोणाची पॉझिटिव्ह आहे? एनीबडी? चलो. ज्यांची दिसतीये त्यांची तर आहे. पूर्वा मॅडम पॉझिटिव्ह आहेत. सुमिधा गोले मॅडम थोडासा वीक आहे. प्रॅक्टिसनी होईल अजून. आणि थोडं मेडिटेट करावं लागेल. रोहिणी मॅडम पॉझिटिव्ह आहेत. ओके. पूर्वा शेठ पॉझिटिव्ह येते आय गेस. स्मिता मॅडम पॉझिटिव्ह आहे. ओके. चलो वरची 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 चेक करा. मणिपूर चक्र चेक करा. हार्ट चक्र चेक करा प्रत्येकाने आपले आपले. मी प्रत्येक नाही सांगणार आता. हार्ट चक्र, मग थ्रोट चक्र. कुठलं चक्र जास्त ऍक्टिव्ह आहे तुम्हाला ते जाणवेल. जास्त मुवमेंट येते. थ्रोट चक्र, थर्ड आय चक्र, सगळी चक्र चेक करा चला. पेंडुलम डाउझरला म्हणायचं, डिअर डाउझर प्लीज टेल मी हाऊ इज माय स्पेसिफिक चक्र. हार्ट चक्र कसं आहे? प्लीज टेल मी हाऊ इज माय हार्ट चक्र. प्लीज टेल मी हाऊ इज माय थ्रोट चक्र. मराठीत विचारायचं झालं तर सरळ विचारायचं, माझ्या हार्ट चक्राची एनर्जी कशी आहे? माझ्या हार्ट चक्राची एनर्जी कशी आहे? थ्रोट चक्राची एनर्जी कशी आहे? डोळे मिटून करा, नाहीतर आपल्या मनात जर पॉझिटिव्ह असेल तर ते पॉझिटिव्हच येणार आहे. तुमच्या कॉन्शियस माइंडला तुम्हाला साईडला ठेवायचं आहे. सगळी चक्र करा मॅडम. रोहिणी मॅडम सगळी चक्र करा आणि मग मला सांगा. ज्यांची डाउझर सोबत कनेक्टिव्हिटी चांगली असते त्यांचं डाउझर खूप फास्ट फिरतं, पटापटा फिरतं. गोल मोठे गोल होतात. ज्यांची कनेक्टिव्हिटी वीक आहे त्यांचे छोटे छोटे गोल होतात. कनेक्टिव्हिटीचा प्रश्न आहे. त्याच्यानंतर जिथे पॉझिटिव्हिटी जास्त आहे तिथे मोठे मोठ्याने फिरतं ते. मोठ्या मोठ्या गोलाकारच्या फिरतं. जिथे छोटं फिरतंय ना, असं हळूहळू थोडं थोडं फिरतंय, इट मीन्स की तिथे म्हणावी तेवढी पॉझिटिव्हिटी नाही, पण ब्लॉकही नाही. अजून वर्क करायचं आहे. राजश्री सराफ म्हणतायत 4 चक्र पॉझिटिव्ह. ओके, व्हेरी गुड. ज्यांची पॉझिटिव्ह येत आहेत चक्र काहीच प्रॉब्लेम नाही. ज्यांची निगेटिव्ह येत आहेत त्यांनी टाका, मग मी तुम्हाला. मग आपण करूयात. जे लोक रोज मेडिटेट करतात ना त्यांची सगळी पॉझिटिव्ह येतात चक्र. पद्मजा कुलथे ऑल ब्लॉक. त्रास होतोय का मॅडम तुम्हाला? ऑल ब्लॉक चक्र आहेत. मग भावनिक दृष्ट्या वीक वाटतं का? लो फील होतं का? काय म्हणतो ना, विचार नीट होत नाहीत, क्लॅरिटी येत नाही माइंडला, मेडिटेशन मध्ये मन लागत नाही, असे सगळे सिम्पटम्स येतात का तुम्हाला?
वंदना मॅडम बोला. माझं पण आहे ना, थर्ड आयला थोडंसं वीक येतं. आणि मी प्रॅक्टिस करते डेली आपलं 52 डेजची. पण मला आहे ना ऍक्च्युली थोडंसं इमॅजिनेशन मध्ये थोडंसं हे होतं, डायव्हर्ट होतं कधी कधी. तर ते कशामुळे होतं? थर्ड आय वीक आहे ना मॅडम, मग इमॅजिनेशन करायला अवघडच जाणार. थर्ड मग आय वर ते टॅपिंग करा, रोज सकाळ दुपार संध्याकाळ टॅपिंग करा. थर्ड आय वरती चंदनाचा लेप घाला, इथे चंदनाचा लेप घाला, चंदन किंवा अष्टगंध लावा. ठीक आहे. तुमच्याकडे अमेथिस्ट असेल, क्रिस्टल असेल अमेथिस्ट निळ्या रंगाचा, तर तो थर्ड आय वर ठेवा. हे बघा माझ्याकडे एक छोटीशी एंजल आहे. थर्ड आय वर ठेवून झोपून जायचं. झोपताना थर्ड आय वर ठेवायचं. छोटे छोटे गोष्टी आहेत. थर्ड आयचा ओंकार करा. ओंकार करा रोज 21 वेळेला तरी ओंकार करा. डोळे मिटून शांतपणे ओंकार करा. दॅट विल हेल्पफुल. ओके. ठीक आहे. करत राहा ओके करत ओके. राहा, होईल. आणि आपल्या पेंडुलम मध्ये आपण त्याच्यावर त्याचं ब्लॉकेजेस असतील तर ते रिलीज कसे करायचे आणि 7 चक्रांना हिलिंग कसं करायचं हे पण शिकवणार आहोत. आपल्या क्लासच्या सिलेबसमध्ये आहे ते. पद्मजा कुंटे मॅडम, तुम्हाला सगळ्या चक्रांवर टॅपिंग रोज करा. ठीक आहे. मेडिटेशन करत नसाल तर ऍटलीस्ट एक 5 मिनिटांचं तरी रोज मेडिटेशन करा. मिठाच्या पाण्याने आंघोळ सुरुवात करा. स्वाधिष्ठान चक्र अँटी क्लॉकवाईज फिरत आणि बाकी चक्र पॉझिटिव्ह आहेत. मला प्रेग्नंट होण्या प्रॉब्लेम बरोबर, ठीक आहे. मिळेल ना मॅडम, मिळेल ना. डाउझिंग क्लासमध्ये सोल्युशन मिळून जाईल. बघा तुमचे जे प्रॉब्लेम्स आहेत ना, बरोबर त्या हिशोबाने ते पॉझिटिव्ह निगेटिव्ह दाखवते. आता हे तुमच्या स्वतःच्या तुम्हाला माहिती असलेले प्रॉब्लेम्स आहेत. तुम्ही दुसऱ्याचंही सेम करू शकता. तुम्ही एखाद्या जागेचं, तुमच्या घराचं, ऍक्च्युली आपल्या क्लासमध्ये मी घराचं कसं आपला ऑरा चेक करायचा, वास्तुदोष कसा चेक करायचा हे मी शिकवणार आहे. येस येस येस, 7 चक्र पॉझिटिव्ह, व्हेरी गुड. ओके, आता मी थोडं क्लासची माहिती देते. साधारण 10 वाजत आलेले आहेत, मी थोडी क्लासची माहिती देते. लेट मी जस्ट. ओके, आपला क्लास जो ऍडव्हान्स क्लास, बेसिक टू ऍडव्हान्स क्लास आहे, ज्याच्यामध्ये आपण काय काय शिकवणार आहोत. शनिवार आणि रविवारी मुद्दामून मी वीकेंड बॅचेस घेतलेल्या आहेत की जे ऑफिसला जाणारे लोक आहेत त्यांना करता येईल अशा हिशोबाने. क्लासचं टायमिंग 3 ते 5 असणार आहे. 2 तासाचा एक दिवस 2 तास आणि दुसऱ्या दिवशी रविवारी पण 3 ते 5 असे टोटल 4 आवर्सचा क्लास आहे आपला. ठीक आहे. या क्लासमध्ये आपण पहिल्या दिवशी शिकणार आहोत. पहिलं म्हणजे जसं आता कोणीतरी विचारलं होतं की अट्युनमेंट असते का, तर ऍक्च्युअल अट्युनमेंट नसते पण प्रोसेस असते. ठीक आहे. ती चार्जिंगची प्रोसेस पहिल्यांदा आपण शिकणार आहोत. आपला क्रिस्टल चार्जर किंवा कुठलाही रुद्राक्ष चार्जर चार्ज कसा करायचा, त्याचे डूज आणि डोंट्स, काय करायचं काय नाही करायचं, चार्जर कसा ठेवायचा, ठीक आहे, किती दिवस त्याला लागतात कनेक्टिव्हिटी यायला, हे सगळं शिकणार आहोत. दुसरी गोष्ट हिलिंग कसं करायचं, कॉर्ड कट्स कशा करायच्या, 7 चक्र हिल कशी करायची, स्वतःची कशी करायची, दुसऱ्याची कशी करायची, घराचा ऑरा कसा चेक करायचा, घरामध्ये वास्तुदोष असेल तो कसा चेक करायचा. ठीक आहे. हे सगळं आपण शिकणार आहोत. त्याच्यानंतर येस आणि नो व्यतिरिक्त आपण आन्सर्स कशी मिळवायची. म्हणजे येस आणि नो तर सोपं आहे, ते तर येऊन जातं. तेही सोपं जरी असलं तरी कॉन्शियसली किंवा सबकॉन्शियसली आपण काय उत्तर देतो हे प्रॅक्टिसचा भाग येतो. पण ह्याच्या पुढची उत्तरं कशी आणायची. आपल्याला एखाद्या व्यक्तीचं नाव शोधून काढायचं असेल, आता फॉर एक्झाम्पल ज्यांचं हे पद्मजा मॅडमचा 7 चक्र ब्लॉक्ड आहेत, तर 7 चक्र ब्लॉक हे बरेचदा इव्हिल आहे. एखाद्याने नजर लावलेली असेल, एखाद्याची निगेटिव्ह एनर्जी असेल घरामध्ये, घाबरवत नाहीये पण जस्ट सांगतेय की अशा केसेसमध्ये 7 चक्र ब्लॉक्ड होतात. ब्लॅक मॅजिकच्या केसेसमध्ये 7 चक्र ब्लॉक्ड असतात. सायकिक अटॅकच्या केसेसमध्ये 7 चक्र ब्लॉक्ड असतात. सो ज्यांची 7ही चक्र ब्लॉक्ड आहेत
त्यांनी पहिलं म्हणजे रोज मिठाच्या पाण्याने आंघोळ करा, स्वतःला प्रोटेक्शन घ्या, कुठल्या तरी देवाचा तुमचा कलावा बांधा. ठीक आहे, कारण का निगेटिव्ह एनर्जी जास्त आहे तुमच्या ऑरामध्ये. सो ते तुम्हाला त्रास देणार आहे. हनुमान स्तोत्र किंवा हनुमान चालीसा म्हणायला सुरुवात करा. ठीक आहे. येस, ज्यांची काही चक्र पॉझिटिव्ह आहेत, काही निगेटिव्ह आहेत, दॅट इज ओके. ते आपण नॉर्मल करू शकतो. पण ज्यांचे सगळे ब्लॉक आहेत किंवा सगळे निगेटिव्ह आहेत, त्यांच्यासाठी मी सांगते. सो आपला क्लास सॅटर्डे संडे आहे. क्लासची फी फक्त 777 777 रुपये फी आहे. इथला क्लास आपला संपला की माहिती सगळी टाकणार आहे. या आठवड्यामध्ये तुम्ही कधीही पेमेंट करू शकता. शेवटचं पेमेंट मी शुक्रवारपर्यंत ऍक्सेप्ट करते आणि फक्त 25 लोकांची बॅच असणार आहे. सो आपले पेमेंट्स, आपले सीट लवकरात लवकर बुक करा. बोला मॅडम. मॅडम, आता मला जर क्लास जॉईन करायचे असेल तर हा डाउजर लागतो आपल्याला ना. हम्म. अजून काय काय वस्तू लागतात? फक्त डाउझरच लागणार आहे, बाकी काही नाही लागणार. आता तुम्ही म्हटलं रोज कॉर्ड्सचा, रिलेशनशिप साठी रोज ते तुम्ही कॉर्ड. ते तुम्ही नंतर खरेदी करू शकता मॅडम. आता तुम्हाला क्लासमध्ये कुठलाही एक डाउझर चालणार आहे. अच्छा का? मग क्लिअर कॉर्ड्स हा तर नाही ना, माझ्याकडे ब्लॅक आहे तर हा नाही चालू चालू दे ना. शकेल. तुम्ही तुमची निगेटिव्हिटी ह्यांनी काढू शकता ना. तुमचे ब्लॉकेजेस जे आहेत ते ह्यांनी काढू शकता. अच्छा, ओके ओके. ठीक आहे. फक्त एवढंच ना, मटेरियल काही आपल्याला नाही. आत्ता आत्ता जे लोक क्लासमध्ये येणार आहेत त्यांना हा जमल्यास ते पण तुम्ही स्वतःचा एक हा डाउझर घ्या, खरेदी करा. क्रिस्टलचं डाउझर खरेदी करा. अगदी स्वस्तातलं स्वस्तात 300-400 रुपयामध्ये पण डाउझर मिळतात. महागात 3,000-4,000चं पण डाउझर मिळतं. तर तुम्ही तुमच्या हिशोबाने तुम्ही Amazon वरून किंवा तुमच्या जवळपासच्या एखाद्या पूजा साहित्याच्या दुकानात जाऊन डाउझर खरेदी करू शकता. चालेल का मेटलचं? मेटल मेटलचं मेटलचं पण चालेल, पण मेटलचं डाउझर हे स्वतःच्या हिलिंगला नाही वापरता येत. ते अच्छा वास्तूमध्येच वापरता येत. सो अच्छा. हिलिंगसाठी क्रिस्टलचं डाउझर बेस्ट राहतं. हिलिंगसाठी. ओके ठीक आहे. जे लोकांनी आता ओके. क्लासमध्ये ऑलरेडी ज्यांनी पेमेंट केलेलं आहे, तर प्रयत्न करा तुम्ही तुमचे डाउझर्स विकत घ्या. माझ्याकडे आता अवेलेबल नाहीत. माझ्याकडे असतात. माझ्याकडे साधारण 400-450 पासून असतात. पण आता माझ्याकडे अवेलेबल नाहीत, त्यामुळे तुम्ही बाहेरूनच घ्या. ओके ओके. ओके. सर्टिफिकेट मिळणार ना मॅडम? सर्टिफिकेट मिळणार आहे. आपले जे 2 दिवसांचा क्लास होणार आहे त्याचा आपण सर्टिफिकेट देणार आहोत. त्याचे रेकॉर्डिंग्स मिळणार आहेत तुम्हाला. रेकॉर्डिंग्स तुमच्याकडे आयुष्यभरासाठी राहणार आहेत. ओके. मी पर्सनली सांगते, मला माझ्या बिझनेस ग्रोथसाठी, जे माझा बिझनेस आहे त्या ग्रोथसाठी, करिअर ग्रोथसाठी मला डाउझर आणि मनीरेकी ह्या 2 गोष्टीचं मी कॉम्बिनेशन वापरते. ते कसं करायचं ते मी शिकवते. जे मनीरेकीचे स्टुडंट्स आहेत ना, जे आता मनीरेकी शिकलेले आहेत आणि जे आता क्लासमध्ये आलेले आहेत, त्यांना मी क्लासमध्ये दोन्ही एकत्र कसं वापरायचं हे शिकवणार. ज्यांनी शिकलेली नाहीत त्यांनी टेन्शन नका घेऊ. नाही, तुम्ही एकच डाउझर जरी वापरलं तरी त्याचा फायदा होणार आहे. ओके. सो कोण कोण एक्साइटेड आहे? मी आपला आता क्लास संपला. मी क्लास संपला की आपले सगळे डिटेल्स पाठवते, QR कोड पाठवते, त्याच्यावर पेमेंट करून मला पर्सनलवर स्क्रीनशॉट पाठवून द्या. ओके. चलो, कोणाला क्वेश्चन असतील तर विचारूयात. माझ्या साईडने मी क्लास इथे थांबवतीये. ज्यांना लॉग आउट करायचंय त्यांनी लीव्ह करू शकता मीटिंग.